नमस्कार मित्रांनो. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या विधान भवनात महाविकास आघाडीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपण आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं, पण अजूनपर्यंत त्यांनी राजीनामा दिलेला नाही आहे. आपला शब्द त्यांनी अजून पाळलेला नाही आहे आणि त्यामुळे ते आमदार असल्यामुळे आमदार म्हणून विधिमंडळात बैठकीसाठी ते उपस्थित होते. आणि या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. कोविडसारख्या मोठ्या संकटाचा सामना आम्ही एकत्र केलेला आहे. तर शिवसेनेत झालेल्या बंडाची काय कथा, आम्हाला म्हणजे हे बंड तर त्या मनाने छोटं संकट आहे कोविडच्या मनाने, आणि या संकटाला महाविकास आघाडी एकत्र सामोरी जाईल. त्याच्यानंतर काल बातम्या आल्या की या सगळ्यामुळे भाजपाने या घडामोडींची गंभीर दखल घेतलेली आहे. कारण जर महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आगामी म्हणजे 2024 सालच्या एकत्रित लढणार असेल तर भाजपासाठी ही धोक्याची घंटी आहे. त्याच्या आधी साधारणतः 2 आठवड्यापूर्वी आपल्याला आठवत असेल एक सर्वेक्षण प्रसिद्ध झालं होतं, सी वोटर आणि इंडिया TV का इंडिया टुडे बहुतेक, आणि या वाहिनींनी केलेल्या सर्वेक्षणात त्यांना असं आढळून आलं होतं की महाराष्ट्रात जो सत्तांतराचा प्रयोग झाला आहे तो प्रयोग महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला आवडलेला नाही आहे. आणि जसं उद्धव ठाकरे म्हटले की न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे पण जनतेने डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही आहे. त्यामुळे जनता भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाला धडा शिकवणार आहे. आणि असा निष्कर्ष या इंडिया टुडे आणि सी वोटरनी काढला की आत्ता जर निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील, 30, आणि भाजपा आणि शिंदे गटाला, ज्यांच्याकडे आत्ता बहुतांश खासदार आहेत, म्हणजे शिवसेनेचे 19 पैकी 13 खासदार तरी फुटलेले आहेत, म्हणजे 6 फक्त त्यांच्याकडे उरलेले आहेत. आणि ते 13 आणि भाजपाचे त्याच्यामध्ये 23 बहुतेक ते मिळवले, 36 खासदार होतात. पण यांचं म्हणणं आहे की ते कमी होऊन ही संख्या 30 वर येईल. याचं कारण काँग्रेसची मतं, अधिक राष्ट्रवादीची मतं आणि अधिक उरलेल्या शिल्लक असलेल्या शिवसेनेची मतं ही जर एकत्रित केली तर भाजपापेक्षा जास्त म्हणजे मतं होऊ शकतात. आणि त्यामुळे या तिघांना मिळून महाराष्ट्रातल्या 30 जागा मिळू शकतात. ह्या 30 जागांचा ऐकून तिन्ही पक्षांना स्फुरण चढलेलं आहे. कारण गेल्या 2 निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एका आकड्यात खेळत आहेत. 5 जागा त्यांना मिळत आहेत, काँग्रेसला तर 2, 4, 1 अशा जागा लोकसभेत मिळतात. आणि त्यामुळे ज्या लोकांना 5 जागा मिळणं अवघड होतं आहे त्यांच्यासाठी एकत्रितपणे जर 30 जागा असतील तर याचा अर्थ यातले किमान 2 पक्ष तरी 2 आकड्यात जातील, 10च्या वर जास्त जागा मिळवतील हे उघड आहे. पण मुद्दा असा आहे की या ज्या सगळ्या इंग्रजी वर्तमानपत्रांनी आणि त्यांनी ज्या बातमी ज्या सर्वेच्या आधारावर केली, त्या इंडिया टुडे ग्रुपनी जो सर्वे केला आहे तो किती जमिनीवरचा आहे. कारण आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळातही उद्धव ठाकरे कशाप्रकारे देशातले बेस्ट CM आहेत, महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांची कामगिरी किती प्रचंड आवडलेली आहे अशी सर्वेक्षणं सातत्याने प्रसिद्ध होत होते. आणि स्वतः उद्धव ठाकरेही, आदित्य ठाकरेही या सर्वेक्षणांचे दाखले सातत्याने देत होते की बघा, माध्यमांनी सांगितलं की आम्हीच 1 नंबर आहोत, आम्हीच जनतेत तुफान लोकप्रिय आहोत. प्रत्यक्षात अशी स्थिती होती का? जर अशी स्थिती असती तर शिवसेना महाराष्ट्रात क्रमांक 4चा पक्ष स्थानिक निवडणुकांमध्ये झाली नसती. ज्या पक्षाकडे राज्यातली सत्ता आहे, मुख्यमंत्रीपद आहे, त्यांनी खरं तर राज्यात प्रथम क्रमांकाचं पक्ष व्हायला हवं होतं स्थानिक निवडणुकीत. पण धरून चालू आहे शिवसेना ग्रामीण भागात एवढी मजबूत नाही आहे, राष्ट्रवादीची ताकद आहे, पण किमान शिवसेनेला 2ऱ्या क्रमांकावर यायला हवं होतं. शिवसेना 4थ्या क्रमांकावर सातत्याने राहिली आणि भाजपा बरेचदा म्हणजे पहिल्या क्रमांकावर एक पक्ष म्हणून भाजप पहिल्या क्रमांकावर त्यांनी आपलं स्थान कायम राहिलं.
आणि त्याच्यामुळे ही जी कागदांवर मतांची बेरीज करणं आहे हा मूर्खपणा आहे. अजून महाविकास आघाडीसाठी दिल्ली खूप दूर आहे, खूप लांब आहे. याचं कारण म्हणजे शिवसेनेला जी मतं मिळालेली आहेत लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये, ती मतं त्यांना उद्धव ठाकरेंच्या नावावर मिळालेली नाहीत. लोकसभेत त्यांना मतं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मिळालेली आहेत. विधानसभेच्या निवडणुकांतही जरी त्यांनी बंद खोलीमध्ये काही झाल्याचं सांगितलं तरी मात्र प्रचारात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील किंवा पुढचे मुख्यमंत्री असतील असाच संदेश दिला गेला. असा संदेश सभांमध्ये त्याची दोनदा चारदा ते घोषित करण्यात आलं आणि त्यामुळे शिवसेनेला 2019 साली मिळालेली मतं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत यातली बरीचशी मतं ही भाजपची आहेत आणि फडणवीस मुख्यमंत्री हवेत किंवा मोदी पंतप्रधान हवेत म्हणून ही मतं मिळालेली. मग शिवसेनेला यश मिळालंच नाही का? असंही नाही आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने स्वबळावर लढून चांगलं यश मिळवलं होतं. 63 जागा त्यांनी मिळवल्या होत्या. पण या यशातही 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत आलेली मोदी लाट आणि मोदी लाटपेक्षा काँग्रेस विरोधी लाट, तिची भूमिका अधिक महत्त्वाची होती. 15 वर्ष महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पराभूत करण्याच्या इराद्याने जनतेने त्यावेळेला मतदान केलं होतं. आणि जरी शिवसेना वेगळी लढली होती तरी अशा अनेक जागा होत्या की जिथे अनेक वर्ष भाजपचा उमेदवार नव्हता आणि तिथे संघटनात्मकदृष्ट्या शिवसेना मजबूत होती आणि तिथे लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी आणि मतविभागणी टाळण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केलं आणि त्यामुळे शिवसेना स्वबळावर 63 जागा जिंकू शकली. भाजप 122-123 जागा त्या निवडणुकीत जिंकू शकली होती. तरी देखील भाजपने शिवसेनेच्या दुप्पट जागा मिळवल्या होत्या. पण यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली की शिवसेनेची स्वबळावरून निवडणुका लढून जिंकण्याची ताकद 63 जणांची आहे. त्याच्यावर शिवसेना जाऊ शकत नाही. आणि आता तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेची अवस्था आणखीन कमकुवत झालेली आहे. दिल्लीच्या निवडणुकांपूर्वी, लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मुंबई असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, नाशिक, पुणे, कल्याण, डोंबिवली, नागपूर, या सगळ्या महानगरपालिकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन लढणार का, हा खरा प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे मुंबईमध्ये काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आहे, शिवसेनेकडे गेली 25 वर्ष महापौर पद आहे आणि त्यामुळे जेव्हा सरकार, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकत्र येतो तेव्हा लोक त्या युतीला मान्य करणार का? कारण काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांचा, स्थानिक नेत्यांचा अशा प्रकारच्या युतीला विरोध आहे. आपल्याला आठवत असेल मिलिंद देवरा यांनी मागे देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन ही जी प्रभाग रचना बदलली होती ती पुन्हा पूर्ववत करावी असं निवेदन दिलं होतं. म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांची, शिवसेनेच्या नेत्यांचा निर्णय फिरवण्याची त्यांची इच्छा आहे. शिवसेनेसोबत ते जातील असं मला वाटत नाही. बाळासाहेब थोरात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी काहीही घोषित करू, मुंबईतले काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत जाणं अवघड वाटते. संजय निरुपम शिवसेनेसोबत जाणं अवघड वाटते. तीच गोष्ट राज्यातल्या अन्य ठिकाणी आहे. ठाण्यामध्ये, अर्थात ठाण्यामध्ये जवळजवळ संपूर्ण संघटना एकनाथ शिंदेंच्या सोबत गेलेली आहे. तरी देखील जे काही उरलेले आहेत याच्यामध्ये खासदार राजन विचारे असतील, आणखीन काही पदाधिकारी असतील. मुद्दा आहे की ही शिवसेना जी उरलेली आहे ती डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत जाऊ शकते का? कारण ठाण्यात मुख्य लढाई होती ही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी होती आणि राष्ट्रवादीचं लांगुल चालनाच्या राजकारणाला सगळ्यात प्रखर विरोध कोणी केला होता तर शिवसेनेने विरोध केला होता. आता महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढताना शिवसेना राष्ट्रवादीच्या सोबत ठाण्यात जाणार का? पुण्यात आणखीन वेगळी परिस्थिती आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी आहे आणि तिथे आपल्याला जर जिंकायची संधी असेल तर शिवसेनेला सोबत घेऊन आपल्या विजयाचं मार्जिन कमी का करायचं अशी त्यांना भीती वाटणं, अशी त्यांना चिंता वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका अजून दूर आहेत.
महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काय होतं, महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र लढू शकतात का, हा खरा आणि पहिला प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर मला तरी वाटत नाही ते एकत्र लढतील. कुठे कुठे स्थानिक युती आघाडी होईल, पण एक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी ते एकत्र लढतील असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अजून शिवसेनेच्या भवितव्याबद्दल अनिश्चितता आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात त्याची सुनावणी केली जाईल. घटनापीठ त्याच्याबद्दल काय म्हणतं आहे ते लवकर कळेल, पण असा अंदाज आहे की एवढ्यातल्या एवढ्यात त्याचा काही निकाल लागणार नाही. आणि असं असताना समजा निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांची चिन्ह गोठवली तर शिवसेना धनुष्यबाणाशिवाय लढू शकेल का, हा देखील प्रश्न आहे. आणि त्यामुळे हे जे सगळं विश्लेषण केलं जातं आहे की महाविकास आघाडी एकत्र लढली तर त्यांना 30 जागा मिळतील आणि महाविकास आघाडींनी एकत्र लढायचा निर्णय घेतल्यामुळे भाजप चिंतित झालेला आहे, भाजप आपली रणनीती नव्याने बनवत आहे. मला असं वाटतं हे काही पचण्यासारखं नाही आहे. जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले, जेव्हा हे युती आघाडी करायचं जेव्हा ठरलं, तेव्हा त्यांनी बराच पुढचा विचार केलेला असावा. शिवसेनेच्या राजकीय भवितव्याबद्दलचा विचार त्यांनी केलेला असावा आणि त्यानुसार ते काम करत आहेत. कालचं जे देवेंद्र फडणवीसांचं भाषण होतं विधानसभेतलं, ते जर ऐकलं असेल तर शिवसेनेचं राजकारण ज्या स्तंभांभोवती किंवा ज्या स्तंभांवर, ज्या पायावर शिवसेनेचं राजकारण आहे, तो पायाच कापायचा प्रयत्न भाजप कायदेशीर मार्गाने करणार आहे. आणि असं जर झालं, महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना एकही महापालिका, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना एकही महत्त्वाची महापालिका जिंकण्यात यशस्वी ठरली नाही, तर शिवसेनेचं राजकीय भवितव्य काय असणार आहे ते बघणं देखील महत्त्वाचं आहे. आणि ते झालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला जागा देतील, कारण शिवसेना म्हणेल आम्हाला आमच्या एवढ्या जागा पाहिजेत, 48 पैकी आम्हाला 22 जागा पाहिजेत आणि तुम्ही दोघांनी मिळून 12 जागा लढा. तर मला वाटत नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याला तयार होतील. आणि त्यामुळे घोषणा करणं वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा ही महाविकास आघाडी आकाराला येईल आणि जागा वाटप ठरेल, तेव्हाच त्यांना गांभीर्यानं घ्यावं लागेल. पण त्याच्या आधी महापालिकेच्या निवडणुका आहेत, हे देखील आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायला हवं. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.